श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत, जो की आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। कारण 4 ऑगस्ट 2024 रोजी आहे दीप अमावस्या। या दीप अमावस्येला आपण जर हा उपाय केला तर आपले वास्तुदोष, पितृदोष, तसंच घराला कुणाची नजर लागलेली असेल, वाईट बाधा झालेली असेल तर ती दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे किंवा उपाय कसे करायचे आहे या संबंधीची संपूर्ण काही माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। तर चला जाणून घेऊया आपल्याला कशा पद्धतीचे उपाय करायचे आहे। बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दही भात। भात आणि दही या दोन गोष्टींपासूनच आपल्याला हे उपाय करायचे आहे, त्यामुळे अजिबात अवघड नाही, प्रत्येकाला करणं शक्य होणार आहे असेच हे उपाय आहे। आता दही भाताचं म्हटलं तर दही भाताच्या बाबतीत आपण इथून मागेही अनेक उपाय जाणून घेतलेले आहे, ते व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकतात। आणि आजचा जो उपाय जाणून घेणार आहोत तो देखील अतिशय प्रभावी असा आहे। फक्त कुठलाही उपाय करत असताना, कुठलीही सेवा करत असताना आपल्याला विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण हे जगच विश्वासावर चालतं हे आपल्याला मान्यच आहे। त्यामुळे मनामध्ये शंका न ठेवता उपाय किंवा सेवा करावी। खरं तर इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त भर हा सेवेवर द्यायचा आहे, स्वामींच्या सेवेवर द्यायचा आहे। पण अमावस्या आणि पौर्णिमा ह्या ज्या तिथी आहे त्या अतिशय महत्त्वाच्या आणि प्रभावी अशा तिथी असतात, त्यामुळे या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाही। फक्त ते करत असताना संयम ठेवा, सातत्य ठेवा आणि विश्वास ठेवा। 100% तुमच्या ज्या काही अडचणी आहे त्या सुटल्याशिवाय राहणार नाही। तर बघा, आता उपाय कसा करायचा आहे त्यापूर्वी कशासाठी करायचा आहे हे जाणून घेऊया। तर तुमच्या घरामध्ये समजा वास्तुदोष असेल, आता आपण जेव्हा एखादी वास्तू घेतो ती आपण कितीही वास्तुशास्त्रानुसार घेतली तरीही तिथे काही ना काही वास्तुदोष निर्माण होत असतात, कारण ते आपणच निर्माण करत असतो। त्यामुळे हे दूर होण्यासाठी आपल्याला उपाय देखील करायचे आहे, त्यामुळे ते दूर करण्यासाठी देखील उपाय आपल्यालाच करायचे आहे। तर वास्तुदोष असेल तर नक्कीच हा उपाय करून बघा। या व्यतिरिक्त पितृदोष, बघा पितृदोष म्हटलं तर फक्त आपल्या मागच्या पिढीचे आपल्याला दोष लागत नाही, तर इथून मागे जेवढ्या पिढ्या गेलेल्या आहे त्यांचे दोष नक्कीच आपल्याला लागू शकतात। जसे आशीर्वाद मिळतात तसेच दोष देखील लागू शकतात। त्यामुळे आपल्याला पितृदोष मुक्त होण्यासाठी हे उपाय करायचे आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, ते अगदी सतत विनाकारण चिडचिड करत असतील, रडत असतील किंवा काही खातपीत नसतील, सतत त्यांना आजारपण येत असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा। त्यानंतर लहान मुलांच्या बाबतीत तर झालं, परंतु घरामध्ये करता व्यक्ती एखाद्या वेळेस असं होतं की ती व्यक्ती खूप उत्साही असते, पण अचानक तिच्या स्वभावामध्ये बदल होतो, ती चिडचिड करू लागते किंवा कामाबद्दल तिची जी काही इच्छा असते ती इच्छा मरून जाते। असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा ती व्यक्ती सतत आजारी राहत असेल किंवा अन्य कुठलीही व्यक्ती तिच्या बाबतीत जर असे काही जर तुम्हाला अनुभव येत असतील तरीही तुम्ही हे उपाय करू शकतात। आता बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला दही भात तर लागणार आहे, पण जो भात आपण बनवणार आहोत त्यासाठी तांदूळ कशा पद्धतीने घ्यायचे, तर आपली एक मूठ भरून तांदूळ घ्यायचे आहे। जेवढे त्या मुठीमध्ये तुम्हाला तांदूळ बसतील तेवढेच तांदूळ घ्यायचे आहे। तेवढे तांदूळ धुवून घ्यायचे आणि त्याचा भात बनवायचा आहे। पण तो भात बनवत असताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही, तेल घालायचं नाही, फक्त पाण्यामध्ये तो भात शिजवून घ्यायचा आहे। आता हा भात शिजवत असताना एक काळजी घ्यायची की हा भात फक्त आणि फक्त उपायासाठीच असणार आहे। यामध्ये तुम्ही खाण्यासाठी देखील बनवणार असाल तर तसं करू नका। उपायाचा भात हा नेहमी वेगळा शिजवायचा आहे, हे लक्षात घ्या। तुम्हाला खाण्यासाठी बनवायचा असेल तर तुम्ही नक्कीच वेगळा बनवू शकतात। आता हा भात बनवून झाल्यानंतर तो थोडा थंड करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं दही मिक्स करायचं। या ठिकाणी दह्याचं काहीही प्रमाण नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडंसं दही त्यामध्ये एकत्र करू शकतात। अशा पद्धतीने दही भाताचं एकत्रित मिश्रण करून घेतल्यानंतर आपल्याला उपाय करायचे आहे। आता मी तुम्हाला 2-3 उपाय सांगत आहे, त्यापैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होणार आहे तो नक्कीच तुम्ही करू शकतात। तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो असा की आपल्याला हा दही भात एका केळीच्या पानावर किंवा जर तुमच्याकडे पत्रवळे असेल तर त्यावर, किंवा एखादी अशी डिश जी फक्त आणि फक्त ह्या उपायासाठी आपल्याला वापरायची आहे, आपल्या स्वतःसाठी वापरायची नाही, अशा डिशमध्ये तो दही भात काढून घ्यायचा आहे आणि आपल्या गच्चीवर किंवा गॅलरीमध्ये जर तुम्हाला दक्षिण कोपरा मिळत असेल तर त्या ठिकाणी हा दही भात नेऊन ठेवायचा आहे। आता हा नेऊन ठेवण्यापूर्वी काय करायचं, त्या ठिकाणी पाण्याने गोल करून घ्यायचं। जसं आपण देवांना नैवेद्य दाखवताना चौकोन बनवतो, भरीव चौकोन, तसं आपल्याला गोल आकार वर्तुळ बनवून घ्यायचा आहे आणि त्यावर हे ताट किंवा पत्रवाळे ठेवायचे आहे।
त्याभोवती पाणी फिरवायचं आहे. मनोभावे पित्रांची आठवण काढायची आहे. जी काही चूकभूल आहे ती माफ करावी. ज्या काही आमच्या हातून चुका झाल्या त्यांना क्षमा करावी अशी प्रार्थना करायची आणि मनोभावे त्यांना नमस्कार करायचा आहे आणि हा नैवेद्य त्यांच्या नावाने दाखवायचा आहे. आता तो नैवेद्य आपल्याला तिथेच ठेवायचा आहे. त्यानंतर पक्षी येऊन तो नैवेद्य खाऊन घेतील. अशा पद्धतीचा हा पहिला उपाय तुम्ही करू शकतात. त्यानंतर दुसरा उपाय काय आहे ते सांगते. गौरी घ्यायची आहे. अगदी छोट्या छोट्या गौऱ्या देखील विकत मिळतात. तर तशी गौरी आणायची आहे. छोटासा तुकडा घ्यायचा आहे. त्यावर तूप टाकायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं. हे प्रज्वलित केल्यानंतर त्यावर आपण हा जो काही दही भात बनवलेला आहे त्यातला अगदी छोटासा घास आपल्याला त्यावर टाकायचा आहे. बघा, उपाय वेगवेगळे आहे. जर तुम्हाला तीनही उपाय करायचे असतील तर त्या दही भातापैकी थोडा थोडा भात बाजूला काढून ठेवायचा आहे, हे लक्षात घ्या. आता त्यावर थोडासा दही भात टाकायचा आहे, अगदी थोडासा टाकायचा आहे आणि तो देखील त्या गौरीसोबत प्रज्वलित करायचा आहे. त्या वासाने आपले पितृ सुखावले जात असतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती देखील मिळत असते अशी मान्यता आहे. त्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तिसरा उपाय काय आहे. तुमची जर गच्ची असेल तर तुम्ही चारही बाजूला थोडा थोडा दहीभात ठेवू शकतात किंवा पहिला जसा उपाय सांगितला तोही करू शकतात. पण आता हा जो तिसरा उपाय आहे तो कशासाठी आहे तर आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती दूर करण्यासाठी आहे. तर तुम्हाला तशाच पद्धतीचा दही भात घ्यायचा आहे एका पत्रवाळीमध्ये किंवा एका डिशमध्ये आणि तो हातात घेऊन संपूर्ण घरभर आपल्याला फिरायचा आहे. किंवा तुम्हाला घराच्या बाहेर फिरण्याची जर सोय असेल, अंगण चारही बाजूने असेल तर तुम्ही बाहेरून फिरू शकतात. नसेल तर तुमच्या घरामधून जरी फिरलं तरीही चालणार आहे. आता अशा पद्धतीचं करून झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजावर यायचं आहे. मुख्य दरवाजावर आल्यानंतर तुम्हाला तो दही भात तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावर घड्याळाचा काटा जसा फिरतो ना तशा पद्धतीने आपल्याला दही भाताचा उतारा करायचा आहे. आणि उतारा करून झाल्यानंतर हा दही भात तुम्हाला एखाद्या मोकळ्या ठिकाणी, मोकळ्या जागेवर नेऊन ठेवायचं आहे, जेणेकरून तिथे कुठलेही प्राणी येऊन ते खाऊन घेतील. कुत्रा, मांजर, मुंग्या काहीही असो ते खाऊन घेतील. अशा पद्धतीने हा दही भात आपल्याला तिथे टाकायचा आहे. बघा, अशा पद्धतीचे तीनही उपाय तुम्ही करू शकतात. तीनही उपायांसाठी तुम्ही एकत्र दही भात बनवला तरीही चालणार आहे, वेगवेगळा बनवण्याची गरज नाही. पण दही भाताच्या उपायाने 100% आपल्या घरातील अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते. त्याचप्रमाणे घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल आणि खूप गंभीर अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीवरून जर अशा पद्धतीचा दही भाताचा उतारा तुम्ही केला, जसं मुख्य दरवाजावरून केला तसा केला तरीही चालेल. नक्कीच त्या व्यक्तीला आराम पडण्यासाठी मदत मिळणार आहे. तर स्वामी भक्त हो, दीप अमावस्या हा महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे दीप अमावस्येची संधी आपल्याला अजिबात सोडायची नाही. होता होईल तितके उपाय करायचे आहे, फक्त मनोभावे करायचे आहे. त्यासोबतच लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायच्या आहे. स्वामी महाराजांची सेवा तर आपल्याला करायचीच आहे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद देखील प्राप्त करून घ्यायचा आहे. तर स्वामी भक्त हो, या सेवा करून बघा, हे उपाय करून बघा, त्यानंतर अनुभव घ्या. यासंबंधी जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकतात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.